वसईत पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। ही घटना घडली आज सकाळच्या सुमारास। वसईत राहणारी एक महिला, तिची आई वसईच्या कार्डिनल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि ती ICU मध्ये होती आणि आपल्या आईला भेटायला जात असताना ही घटना घडलेली आहे। श्याम बाबू पांडे हा जो आहे समोरून टेम्पो घेऊन चालत होता आणि त्याच वेळेला मेलबा बेन्स ही महिला ॲक्टिवाने कार्डिनल हॉस्पिटलमध्ये येत होती आणि त्या टेम्पोने ॲक्टिवाला जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये या महिलेच्या डोक्याला जोरदार जखम झाली। दरम्यान या महिलेला वसईच्या कार्डिनल हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे। घटनास्थळी लोकांनी जे आहे ड्रायव्हरला ताब्यात घेतलं, परंतु ड्रायव्हर हा मोठ्या दारू पिऊन होता आणि त्याला कुठल्याही प्रकारचं भान देखील नव्हतं। अधिक माहिती घेतली असता हा टेम्पो देखील त्याच्या नावावर नव्हता, त्याच्या मुलाच्या नावावर होता आणि असं असताना हा जो आहे ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि ड्रंक अँड ड्राईव्हमुळे एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। वसई विरार परिसरात किंवा मुंबई आणि आसपासच्या परिसरात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात। दारूच्या नशेत गाडी चालवली जाते आणि ड्रायव्हरला तर आज ना उद्या शिक्षा होईल, न्यायालय देखील त्याला शिक्षा सुनवेल, परंतु एका महिलेचा याच्यात नाहक जीव गेलेला आहे। या संपूर्ण घटनेवर आम्ही पोलिसांशी चर्चा केलेली आहे आणि ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे तिच्या भावाशी देखील आम्ही बोललेलो, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूयात। उमयाला सकाळी एक ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामध्ये मेलबा माल्कम बेन्स महिला आहे 40 वर्षाची। ती तिच्या बाईकवरनं स्कूटीवरनं चालली होती आणि मागून येणाऱ्या टेम्पो चालकाने तिला धडक दिलेली आहे आणि त्यात ती हॉस्पिटलला नेलं तिला, त्यातनं इंजोर्ड, परंतु ती मयत झालेली आहे। टेम्पो त्याला पिलेला होता का? त्याला मेडिकलला पाठवलेलं आहे। प्रायमा फेसिस पिलेला वाटतोय तो, त्यामुळे त्याचं मेडिकल करून त्याप्रमाणे कारवाई करत आहोत। ही महिला नायगाव पूर्वला राहते, सिटीजन डेझी बिल्डिंग आहे तिथे राहते ती कुठे चालली होती आणि हा कुठे चालला होता? ही अंबाडी रोडला येत होती तिकडून उमया फाट्यावरून। हा टेम्पो वाहन आहे ते म्हणजे मालवाहू टेम्पो आहे। माझं नाव स्टीफन आहे, स्टीफन डिकुना। मी सिटीजनमध्ये राहतो आहे, सिटीजन C4 मध्ये। आणि माझ्या बहिणीचं नाव मेलबा बेन्स। ती माझ्या आईला बघायला जात होती कार्डिनल ग्रेसेसमध्ये। या टेम्पोवालींनी काय केलं की पिऊन टेम्पो चालवत होता, तिने येऊन त्याला समोरून ठोकलं आणि तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचा मृत्यू झाला आहे। कुठे झाला हे उमेलाच्या मंदिर आहे ना, त्याच्या पुढे झालं आहे। तो कुठे चालला होता टेम्पो? तो टेम्पो घेऊन नायगावला चालला होता, टमाटर भरून नायगावच्या बाजारमध्ये चालला होता। कोणी त्याला पकडलाय का? त्याला पकडले, काही लोकांनी पकडले आणि त्याला फसून ठेवलेले, मग पोलीस चौकीमध्ये भरती केले आणि माझ्या बहिणीला घेऊन आले, पण दुर्दैवाने काय तिला वाचवता आला नाही हॉस्पिटलमध्ये, ती मरण पावली। तुमची बहिणी कुठली गाडीवरती होती? ॲक्टिवावर होती। समोर धडक दिली आहे का? सॉरी, काय बोलले? समोरनी धडक दिली आहे का? समोरनी दिली आहे। हा पिऊन होता, ह्याची स्टेअरिंग चुकली आणि यांनी समोरून जाऊन माझ्या बहिणीला ठोकलं।